तुम्हालाही वाटतं का घरी तेल बनवायचं म्हटलं की खूप साहित्य लागतात, पण मी कमीत कमी साहित्यामध्ये आज तेल आणि सिरम घेऊन आली आहे. त्याचे रिझल्ट पाहायला गेले तर भरपूर सारे आहेत. केस गळण्याचे थांबतील किंवा तुमची हेअर ग्रोथ थांबली असेल तर तीही वाढेल. परत तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला आहे तोही कमी होईल. खूप कमीत कमी साहित्यामध्ये लाभदायक ही तेल आणि मी सिरम बनवणार आहे. चला तर मग पाहूयात. पहिले तेल बनवून घेऊयात. इथे मी 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घेतले आहेत, थोडेसे मेथीदाणे, 1 कांदा आणि थोडासा कढीपत्ता. व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जातील. येथे मी पॅराशूट तेलाची बॉटल घेतली आहे 200 ml ची. तुम्ही कोणतेही खोबऱ्याचे तेल घेऊ शकतात. हे सर्व तेल आपल्याला पातेल्यामध्ये एका काढून घ्यायचं आहे आणि त्याला गॅसवरती थोडं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. तुम्ही या तेलामध्ये कोरफडी टाकू शकता. सध्या माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी यामध्ये टाकली नाही आहे. हे पहा, कांदा आपल्याला लालसा होईपर्यंत असाच मस्त शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये सर्व त्याचा अर्क उतरेल. त्यामुळे लालसा होईपर्यंत हे कांदा आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, आपला कांदाही लालसा झाला आहे. आता आपल्याला त्यामध्ये 1 चम्मच असे मेथीदाणे टाकायचे आहेत. मेथीदाणे जास्त करपूनही घ्यायचे नाही आपल्याला. स्लो फ्लेमवर हे मेथीदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त वेळही नाही ठेवायचं, नाही तर आपले मेथीदाणे पूर्णपणे करपू शकतात. त्यामुळे हे पहा, 2च मिनटामध्ये आपले मेथीदाणे फ्राय झाले आहेत. त्यानंतर आपल्याला शेवटला त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता 1 मिनिट आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे त्यामध्ये. हे पहा, 1 मिनिट परतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लगेचच बंद करून घ्यायची आहे. कांद्यामुळे आपल्याला हेअर ग्रोथ होतो, मेथीदाण्यामुळे आपल्याला हेअरफॉल जे आहे ना तो थांबतो आणि कढीपत्ता तर तुम्हाला माहीत आहे हेअरसाठी किती चांगला आहे. हे पहा, खूप लाभदायक हे तेल आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतो. जास्त काही टाकायचीही गरज नाही. आपलं हे तेल झालं आहे, आता आपल्याला हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. चला तर मग आपण सिरम पाहूयात. एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लास असे पाणी घेतले आहे. त्यामध्ये 2 चम्मच आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. 1 चम्मच त्यामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकायचे आणि 5 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर हे उकळून घ्यायचं आहे. हे 5 मिनिटानंतर हे व्यवस्थित आपलं अर्धं पाणी झालं आहे. त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे आपलं तेलही ते थंड झालं आहे. आपल्याला हे सर्व आता गाळून घ्यायचं आहे चाळणीच्या साहाय्याने. चहाची गाळणी असते त्या चाळणीने आपल्याला हे एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून द्यायचं आहे. हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे. नंतर शेवटला त्यामध्ये व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल टाकायचे आहेत. मी 200 ml ची तेलाची बॉटल घेतली होती पॅराशूटची. त्याप्रमाणे हे सर्व साहित्य बरोबर आहे. तुम्हाला जास्त घेत असेल ते साहित्यही तुम्ही वाढवू शकतात. हे पहा, इथे मी काचाचा डब्बा घेतला आहे. तुम्ही प्लास्टिकचा, स्टीलचा कोणताही असेल त्यामध्ये स्टोअर करून एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकतात. हे पहा, आपलं सिरमही थंड झालं आहे. इथे मेथीदाणे आपले तांदूळ आहे ते तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये वाटूनही केसासाठी लावू शकतात. याने हेअरफॉल खूप कमी होतो. हे पहा, त्यामध्ये मी 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकली आहे. हे आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि उरलेलं आहे ते आपण फ्रीझरमध्येही ठेवू शकतात. हे 7 ते 8 दिवस स्प्रेलाही काहीच नाही होत. तुम्ही उरलेलं आहे ते फ्रीझरमध्येही स्टोअर करून ठेवू शकतात. खूप लाभदायक हे सिरम पण आहे. डेली आपल्याला सिरम लावायचं आहे आणि हप्त्यातनं 2 वेळेस हे तेल आपल्याला केसांना वापरायचं आहे. रिझल्ट तुम्हाला महिन्याभरामध्येच कळून येईल. किती मस्त रिझल्ट येतो. तुमचे हेअरफॉलही थांबतात. त्यानंतर तुमची हेअर ग्रोथ थांबली असेल तेही खूप लवकर वाढतो.